छगन भुजबळांना भाजपनं कमळ चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिल्याचं सांगण्यात येत आहे। भुजबळांनी या चर्चेचा इन्कार केलाय। असं असलं तरी नाशिकमधील महायुतीचे उमेदवार भुजबळच असतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे। छगन भुजबळांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव, ओबीसी मतांवर डोळा ठेवून भाजपची ऑफर। भुजबळांनी भाजपचा प्रस्ताव मात्र फेटाळला। महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ कळीचा मुद्दा बनला। नाशिकचा महायुतीचा उमेदवार नक्की कोण हे अद्यापपर्यंत तरी ठरलेलं नाहीये। त्यातच नवी माहिती समोर आली आहे। छगन भुजबळ हे नाशिकसाठी भाजपची पहिली पसंती असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र भुजबळांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट भाजपनं घातल्याचं सांगितलं जात आहे। ओबीसी मतांवर डोळा ठेवून भाजपनं ही अट घातल्याचं सांगण्यात आलंय। स्वतः भुजबळांनी कमळ चिन्हाच्या प्रस्तावाचा मात्र इन्कार केला आहे। जे आहे साफ झूठ बातमी आहे, अतिशय चुकीची बातमी आहे। कशाचाही आधार त्याला नाही। भाजपनं लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितल्याचं भुजबळांनी म्हटलंय। मात्र उमेदवारीसाठी कोणतीही अट घातली नाही असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय। म्हणून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांना तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं। बाकी याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही। त्याच्या पाठीमागे मग काय आहे काय नाही, हे सगळे जे आहेत त्याच्या त्या चिन्हावर त्या चिन्हावर असं काही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही, मागणी केली नाही, अट टाकली नाही, काहीच। अजित पवारांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। दादा, नाशिकच्या संदर्भातला प्रश्न आहे। भुजबळांनी मराठा आरक्षणाला ज्यावेळेस विरोध केला त्याच भुजबळांनी आता कमळावर लढावं हे एक मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता काही प्रश्न विचार लागलात, मला जे काही उत्तरं द्यायची होती ती दिलेली आहेत। मला पुढच्या कार्यक्रमाला जाईल। ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे। भुजबळांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यास ओबीसी समाज भुजबळांच्या सोबत राहील का याबाबत साशंकता आहे। भुजबळांना कमळावर लढवण्याची चर्चा मुद्दामून घडवून आणून त्यावर काय प्रतिक्रिया येतात हे भाजपनं पाहिलं नसावं ना अशी शंका व्यक्त केली जाते। महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।